1च्या टायमिंगला भेटली. 1 वाजण्याच्या हा. सुमारास. कितीचा जमाव होता? किती लोक होते अंदाजे? आता ती किती लोक असतील त्याचं काय सांगता अंदाजे येणार. अंदाजे सांगा की किती लोक? 200-300 असतील. 200-300 जमाव होता, 200-300 हम्म. लोकांचा. हम्म. काय केलं त्यांनी ते येऊन नेमकं मस्जिद पाशी? इथं तिथं पोलीस होते ते आतमध्ये हे करत होते पण ती पोलीस असल्यामुळे पळाली सगळी. काय केलं नेमकं त्यांनी? ते दरवाजा तोडला तिथं. दरवाजा तोडला, दगडफेक केली का? दगडफेक केली थोडी. हा. पण आता साहेब लोक आल्यावर ती पळून पळून गेले सगळे. पळून गेली. लोकांना मारहाण झाली? मारहाण वगैरे काय? नाही नाही कोणाला नाही मारहाण कोणाला नाही. मस्जिद मध्ये कोण होतं? कोणच नव्हतं. बंद आहे त्याला. बंद कुलूप आहे का? आहे. कुलूप कुलूप होतं का? कुलूप आहे. कुलूप आहे त्याला. कुलूप असताना फक्त इथं येऊन हा हे जमावाने- दरवाजा तोडला फक्त. इथं काहीच नाही. इथं कोणच नाही इथं. फक्त काय त्यांनी दरवाजा तोडून बघितला. बाकी कोण नाही इथं. कोणाला मारहाण काही झाली नाही. किती वेळ झाला गोंधळ? किती वेळ? ही एक वाजता झालेली घटना आहे. किती वेळ? 10-5 मिनिटात गेले का? हा 10-5 मिनिटात आता साहेब लोकांच्या गाड्या आल्या ती सगळी गेली पळून निघून. गेले. हो कशा लगेच. मोटरसायकल होते? 4 चाकी? नाही नाही पायी होती सर. पायी होते का? पायी होती. नमस्कार. आपण पाहत आहात संगनायक न्यूज. आज आपण दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी आहोत. यवत या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या मृत्यूची विटंबनाचा प्रकार या गावात घडला होता आणि त्या समाजकंटकांनी जो हा प्रकार केलेला आहे त्यांना पोलिसांनी शोध घेऊन त्यांना जेरबंद देखील केलेला आहे. आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि काल यवत या ठिकाणी निषेध म्हणून सभा देखील संपन्न झाली. परंतु आज इंदिरानगर यवत या भागामध्ये या परिसरामध्ये फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे या ठिकाणी 150 ते 200च्या जमावाने इंदिरानगर वस्तीमध्ये हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये वस्तीमध्ये काही प्रमाणामध्ये वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झालेलं आहे. तर आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की हा प्रकार काय आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझं नाव स्वप्नील आदिनाथ कदम. मी यवतचाच रहिवासी आहे पण सध्या कामानिमित्त मी लोणी काळभोर येथे राहतो. तर आज 11-12च्या आसपास मला बेकरीतील आमच्या भाडेकरीचा आणि कामगारांचा फोन आला की इथं कोणी लोक येत आहेत आणि पत्र्यावर दगड टाकत आहेत. तर मी म्हटलं की तुम्ही कुठं बाहेर जाऊ नका, तुम्ही बेकरीच्या आतमध्ये थांबा, मी थोड्या वेळात येतो. तर मी तिथून निघालो आणि इथं येईपर्यंत मला परत 1-2 मित्रांचे कॉल आले की तुमच्या बेकरीमध्ये आग लागलेली आहे आणि अग्निशामक दलाची गाडी यायला उशीर होत आहे आणि इथं लाईटही नाही आहे. तर मी निघालो आणि आलो तर इथं तोपर्यंत अग्निशामक दलाची गाडी आली होती. मग आल्यानंतर मी सगळं बघितली परिस्थिती काय. तर याच्यामध्ये बेकरीच्या मालवाहतुकीसाठी जो टेम्पो आम्ही वापरतो त्या टेम्पोची पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्यानंतर आतमध्ये जे काय आमचं स्टोरेज आहे, कॅश काउंटर आहे, बाकीच्या काही इक्विपमेंट वगैरे ठेवलेल्या मशीन आहेत त्या ठिकाणी पूर्ण आग लागली होती आणि हे आगीमध्ये अक्षरशः सगळं भस्मसात झालेलं आहे. आणि मी आल्यानंतर इथं हे सगळं पाहिलं आणि मला सांगण्यात आलं की 100-200 लोकांचा मॉब आला होता आणि तो जाता जाता त्यांनी काही दगड मारली. त्यातल्या काही लोकांनी जाणून बुजून बेकरीचा पत्रा फाडला आणि त्याच्यामध्ये एक ज्वलनशील पदार्थ टाकून ते पूर्णपणे जाळण्याचा प्रयत्न केला आणि माझे कामगार आतमध्ये लपून बसले होते. मग ते काही स्थानिक लोकांनी त्यांना बाहेरच्या बाहेर पाठीमागून पाठवलं की बाबा तुम्ही इथं थांबू नका नाही तर तुम्हाला काही इजा होईल. ते निघून गेले आणि हे एवढं नुकसान माझं झालेलं आहे. जमावाने या ठिकाणी आपल्या बेकरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. या ठिकाणी बेकरी आपली पेटवून दिलेली आहे आणि या ठिकाणी एक मुस्लिम बांधव या ठिकाणी कामगार म्हणून काम करत आहेत. तर ही बेकरी जी आपली पेटवून दिली किंवा आपलं जे नुकसान झालेलं आहे तर या आपलं जे नुकसान आहे तर आपलं नुकसान कोणत्या स्वरूपाचं आहे किंवा काय नुकसान झालेलं आहे? एक आर्थिक नुकसान झालंय. माझा टेम्पो जळाला आहे. एक मशीन आहे ती पण पूर्णपणे काळी पडलेली आहे. अजून ती चालू आहे का नाही माहित नाही. त्यानंतर जो काही माल जो आम्ही सप्लाय करतो तो माल बनवून ठेवलेला होता तोही पूर्ण जळाला आहे. परत ते काही स्टॉक होता जो काही माल असतो आमचा बनवायचा अगोदरचा तोही पूर्णपणे जळाला. एक 20 ते 25 लाखापर्यंत पूर्ण आमचं नुकसान झालेलं आहे गाडीचे. ही घटना झालेली आहे तर या घटनेच्या माध्यमातून आपण या पोलीस प्रशासनाला काय सांगाल? नाही, पोलीस प्रशासनाने माझ्या कामगारांना उलट त्यांना मारून दिलं नाही असं मला वाटतं. कारण मी इथं प्रत्यक्षदर्शी नव्हतो पण बरेच जण म्हणले की पोलीस असल्यामुळे ते पाठीमागे गेले नाहीत आणि कुठल्याही कामगारांना किंवा कुठल्याही व्यक्तीला त्यांच्याकडून इजा झालेली नाही पोलीस प्रशासनामुळं आणि त्यांनीच अग्निशामक दलाच्या गाडीला सांगून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.